नमस्कार. आज आपण एका अशा अदृश्य खगोलीय यंत्रणेचा उलगडा करणार आहोत जी आपण रोज अनुभवत असलेल्या वेळेला आकार देते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या दिवस आणि रात्रीच्या तसेच बदलणाऱ्या ऋतूंच्या मागे नक्की कोणती खगोलीय गणिते आहेत हे आपण विविध माहितीच्या आधारे आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग या रंजक प्रवासाला सुरुवात करूया. आजच्या या प्रवासाचे 4 मुख्य टप्पे असणार आहेत. पहिल्यांदा परिभ्रमण म्हणजे काय ते पाहूया, मग परिभ्रमण आणि लीप वर्ष, त्यानंतर कललेला अक्ष आणि ऋतू, आणि शेवटी चंद्राच्या कला आणि महिना. तर आपला पहिला टप्पा आहे परिवलन, म्हणजेच दिवस आणि रात्र. आपण रोज पाहतो की सूर्य उगवतो आणि मावळतो, पण यामागे नक्की काय चाललंय? लहानपणी आपण सर्वांनी भोवरा तर नक्कीच फिरवला असेल, बरोबर? हा भोवरा जसा स्वतःभोवती एका अदृश्य रेषेवर गोलगोल फिरतो, अगदी तशीच आपली पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत असते. विज्ञानाच्या भाषेत पृथ्वीच्या या स्वतःभोवती फिरण्यालाच परिवलन असं म्हणतात. आणि पृथ्वी ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते त्याला तिचा अक्ष किंवा आस म्हणतात. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हा अक्ष जो उत्तर आणि दक्षिण ध्रुवामधून जातो तो अगदी सरळ नाहीये, तर तो थोडासा कललेला आहे. हे जरा अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग डोळ्यांसमोर आणूया. समजा एक मेणबत्ती म्हणजे आपला सूर्य आहे आणि समोर एक पृथ्वीगोल ठेवलाय. मेणबत्तीचा प्रकाश पृथ्वीगोलाच्या ज्या भागावर पडतोय तिथे उजेड आहे, म्हणजेच तिथे दिवस आहे. आणि मागच्या ज्या अंधाऱ्या भागावर प्रकाश पोचत नाहीये तिथे काय असेल? साहजिकच रात्र. एकदम सोपं गणित आहे. आणि हे चक्र असं अविरत चालूच असतं. आपली पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे स्वतःभोवती सतत फिरत राहते. जसजशी ती फिरते तसतसे तिचे वेगवेगळे भाग आळीपाळीने सूर्याच्या प्रकाशात येतात. ही स्वतःभोवतीची एक पूर्ण फेरी मारायला पृथ्वीला बरोबर 24 तास लागतात, ज्याला आपण आपला एक दिवस मानतो. आता थोडं पुढे जाऊया. आपला दुसरा टप्पा आहे परिभ्रमण आणि लीप वर्ष. आता पृथ्वी फक्त स्वतःभोवतीच फिरून थांबत नाही, ती स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती सुद्धा प्रदक्षिणा घालत असते. या सूर्याभोवतीच्या निरंतर प्रवासालाच परिभ्रमण असं म्हणतात. परिवलन आणि परिभ्रमण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सुरू असतात. तुम्हाला माहितीये का, या प्रवासाचं टायमिंग एकदम अचूक आहे. पृथ्वीला सूर्याभोवतीची ही एक फेरी पूर्ण करायला बरोबर 365 दिवस आणि वर 6 तास लागतात. हाच आपला एका वर्षाचा काळ. पण थांबा, इथे गणिताची एक भन्नाट गंमत आहे. आपण तर वर्षात फक्त 365 दिवस धरतो, मग त्या उरलेल्या 6 तासांचं काय होतं? तर हे 6 तास सलग 4 वर्ष साठवले की त्यांचा मिळून पूर्ण 24 तासांचा एक दिवस तयार होतो. आणि हाच तो जास्तीचा एक दिवस जो ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार दर 4थ्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात जोडला जातो. म्हणूनच त्या वर्षात 366 दिवस असतात, ज्याला आपण लीप वर्ष म्हणतो. निसर्गाचं हे वेळेचं गणित खरोखरच अफाट आहे. चला आता तिसऱ्या टप्प्याकडे वळूया. कललेला अक्ष आणि ऋतू. वर्षभरात आपलं हवामान का बदलतं ते आता पाहूया. आपल्याकडे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा का येतो यामागचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे पृथ्वीचा तो कललेला अक्ष. विचार करा, जर पृथ्वी सरळ उभी राहून सूर्याभोवती फिरली असती तर वर्षभर सगळीकडे सारखंच तापमान राहिलं असतं, म्हणजेच कोणतेही ऋतूच नसते. पण परिभ्रमण आणि पृथ्वीचा हा कललेला अक्ष या दोन्ही गोष्टींमुळे आपलं सुंदर ऋतुचक्र तयार होतं. हे नेमकं कसं काम करतं ते पाहूया. 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात आपला उत्तर गोलार्ध सूर्याकडे जास्त झुकलेला असतो, त्यामुळे तिथे जास्त ऊन पडतं, म्हणजेच उन्हाळा असतो. पण अगदी त्याच वेळी दक्षिण गोलार्धात मात्र हिवाळा चालू असतो. आणि 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळात याच्यात नेमकं उलटं घडतं. दक्षिण गोलार्ध सूर्याकडे झुकतो, तिथे उन्हाळा येतो, आणि उत्तर गोलार्धात हिवाळा. निसर्गाचा हा समतोल खरोखरच थक्क करणारा आहे. आणि या खगोलीय विज्ञानाचा आपल्या स्थानिक संस्कृतीशी किती घट्ट संबंध आहे पहा. भारतात आपण मुख्यत्वे 6 पारंपरिक ऋतू मानतो: वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. आपले अनेक सण, उत्सव आणि पारंपरिक गाणी ह्याच ऋतुचक्राशी जोडलेली आहेत. हे चक्र केवळ हवामान बदलत नाही, तर आपलं संपूर्ण जीवनमान घडवतं. आता वळूया आपल्या शेवटच्या आणि 4थ्या टप्प्याकडे, चंद्राच्या कला आणि महिना. आपला सर्वात जवळचा खगोलीय शेजारी आपली दिनदर्शिका कशी ठरवतो ते पाहूया.
चंद्राबद्दलचा एक अगदी बेसिक पण महत्वाचा नियम आधीच समजून घेऊया. चंद्राला स्वतःचा असा कोणताही प्रकाश नसतो. सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडतो आणि तोच प्रकाश परावर्तित होऊन आपल्यापर्यंत पोहोचतो. म्हणूनच चंद्राचा जेवढा भाग सूर्याच्या प्रकाशात असतो तेवढाच आपल्याला दिसतो. यामुळेच आपल्याला चंद्राचे वेगवेगळे आकार दिसतात. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग रोज थोडा थोडा वाढत जातो. या वाढणाऱ्या 14-15 दिवसांच्या 15 वड्याला आपण शुक्ल पक्ष म्हणतो. या उलट पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंत हा आकार कमी कमी होत जातो, ज्याला आपण कृष्ण पक्ष म्हणतो. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष हे दोन्ही पंधरवडे एकत्र केले की आपला एक चांद्रमास म्हणजेच एक चंद्र महिना तयार होतो. हा काळ साधारण 28 ते 30 दिवसांचा असतो आणि या महिन्यातील प्रत्येक दिवसाला आपण तिथी असं म्हणतो. अशा प्रकारे चंद्राची ही गतीच आपले महिने आणि तारखा ठरवत असते. आज आपण जे काही समजून घेतलं त्याचं एक अगदी छोटंसं आणि महत्त्वाचं सार एका वाक्यात सांगता येईल. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होते आणि पृथ्वीचा कललेला अक्ष व तिचं परिभ्रमण यामुळे ऋतुचक्र होते. हे वाक्य कायम लक्षात ठेवा, कारण यातच आपल्या सभोवतालच्या निसर्गाचं आणि वेळेचं सगळे रहस्य दडलेलं आहे. जाता जाता एका प्रश्नाचा नक्की विचार करा. आपण अनुभवत असलेला वेळेचा प्रत्येक क्षण, हे दिवस, महिने, वर्षे, हे सगळं खरोखरच आकाशातील या खगोलीय वस्तूंच्या अनंत नृत्याचंच एक सुंदर प्रतिबिंब नाहीये का? आपण सारे या अवाढव्य विश्वाच्या घड्याळाचाच एक छोटासा पण महत्त्वाचा भाग आहोत. हा उलगडा तुम्हाला नक्कीच आवडला असेल. या प्रवासात सोबत असल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.